नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जगामध्ये अमेरिका आणि चायना म्हणजे चीन आपल्या शेजारचा राष्ट्र, यामध्ये सुपर पॉवर कोण आहे? चायना सुद्धा अमेरिकेला घाबरत नाही, अमेरिका कोणालाच घाबरत नाही, अशी परिस्थिती आहे जगामध्ये. तर आपला भारत नेमका कुठं आहे? आपला भारत पार 157व्या नंबरला आहे. जे आपल्याला सांगितलं जात होतं सुपर पॉवर, मेक इन इंडिया, बरंच काय 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 थापाथोपा मारल्या सगळ्या, पण काय नाही, आपण जिथले तिथंच आहे. पण सुपर पॉवर अमेरिका का चायना ह्यांच्यामध्ये वार प्रतिवार सुरू आहे जोरदार. अमेरिका सुपर पॉवर आहे जगामध्ये, चायना सुपर पॉवर होण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे अमेरिका 1 नंबरला, चायना 2 नंबरला. सुपर पॉवर ह्याच्यामध्ये कोण किंग, कोण ट्रम्प काही निर्बंध लादते. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वर्षापासून चायनावरती बरेच निर्बंध लादले, तरी सुद्धा चायना घाबरला नाही. चायनानं उलटी आपल्या देशाची प्रगतीच केली. परंतु हे आपल्या देशामध्ये का होऊ शकत नाही, हे सुद्धा मोठा प्रश्न आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा. आपण जर हा सगळा व्हिडिओ संपूर्ण जर पाहिला तर नेमका सुपर पॉवर कोण आहे आणि कोणाकडे किती हत्यारं, कोणाकडे किती काय आहे, अर्थव्यवस्था कोणाची कशी आहे, हे सगळं आपल्या लक्षामध्ये येईल. आता चायना सुपर पॉवर आहे का अमेरिका सुपर पॉवर आहे, ह्याच्यामध्ये वार प्रतिवार सध्या सुरू आहेत. आपण तर कुठंच नाही, आपला देश भारत. पण हेच सुपर पॉवर नेमकं कोण आहे, काय आहे, त्याच विषयाची आज चर्चा आहे आपली. तर बघा, नेमकं सुपर पॉवर म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण पाहूया. की सुपर पॉवर म्हणजे जो देश लष्कर म्हणजे लष्करी साम्राज्य, आर्थिक साम्राज्य आणि राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या जगावर प्रभाव टाकू शकतो, अशा देशाला सुपर पॉवर असं म्हटलं जातं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी अमेरिकेत आहेत, चायनामध्ये. आपण कधी पाहिलं का अमेरिकेमध्ये दंगली पेटल्यात जातीय? चायनामध्ये कधी बघितली का जातीय दंगली? म्हणजे तिथले जे राज्यकर्ते आहेत ते जातीय दंगली न पेटवता ते फक्त विकासाला प्राधान्य देतात आणि देशाचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष देतात. म्हणजे फक्त आणि फक्त विकास. एकही माणूस रिकामा सोडायचा नाही. भीक मागणारा माणूस सुद्धा त्याला पकडून नेऊन रोजगाराला लावायचा. भिका मागून द्यायच्या नाहीत, रिकाम टेकडी माणसं हिंडू द्यायची नाही. ती तिथं मोबाईलवरती सुद्धा निर्बंध आहेत, लोकांनी कधी आणि केव्हा वापरायचा हे सुद्धा निर्बंध आहे. म्हणजे सरकार बघतं. तसंच सरकार कामं सुद्धा तिथं तसेच करतं. एखादं रोडचं काम केलं तर त्याला रोडला 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष त्याची गॅरंटी असते. तो जर रस्ता फुटला तर ठेकेदाराला फाशी दिली जाते. म्हणजे असे कडक कायदे तिथल्या लोकांनी बनवलेले आहेत, तिथल्या सरकारने बनवलेले आहेत. त्याला म्हणजे राजकीय दृष्ट्या जे आपण म्हणतो महत्वाकांक्षा. आता आपल्याकडे सर्रास हिंदू मुस्लिम दंगली पेटवल्या जातात, बॉम्बस्फोट घडवून आणले जातात राजकीय लोकांकडनं सत्तेसाठी, म्हणजे सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी. पण सत्ता ताब्यात ठेवून सुद्धा विकास केला जात नाही, हेच मोठं दुर्भाग्य आहे. आपल्या शेजारचा अमेरिका असेल, चायना असेल, हवेत चालणारी ट्रेन बनवतोय चायना. अंतराळावर घर बांधण्याचं कोणीतरी स्वप्न बघतंय आणि आपण मात्र एकमेकाला भांडण्यातच आतापर्यंत आपण धन्यता मानतोय. आता सध्या अमेरिका अजूनही 1 नंबरलाच आहे, सुपर पॉवर आहे, आणि चायना 2 नंबरला आहे. आता बघा, लष्करी ताकद आपण बघू. जगातली सर्वात मोठी संरक्षण बजेट हे $90,900 अब्ज आहे अमेरिकेचं. 11 विमानवाहू युद्धनौका आहेत, विमानवाहू युद्धनौका, 800+ परदेशी लष्करी तळ आहेत अमेरिकेचे, अण्वस्त्रे, नाटो सारखी युती, नाटो बरोबर. बघा, अर्थव्यवस्था GDP 28.7 ट्रिलियन. जगात सर्वात मोठे डॉलर हे जगाचे रिझर्व्ह चलन आहे. 60% आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होतो अमेरिकेचा. त्याच्यामुळे अमेरिका सुपर पॉवर आहे. आपला रुपया 100 रुपये डॉलर, म्हणजे रुपयाची अशी घसरण झाली की रुपयाला बाजारात किंमत नाही. त्या पाकिस्तानचा रुपया मोठा आहे, आपल्या शेजारचा श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश यांचा रुपया मोठा आहे, पण त्याच्यापेक्षा आपला कमी आहे. आता तंत्रज्ञानामध्ये AI, स्पेस, बायोटेक,
सिलिकॉन व्हॅली निवड, गुगल, ॲपल, ओप्पो हे यासारख्या सगळ्या कंपन्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या अमेरिकेकडेच आहेत. सांस्कृतिक मध्ये प्रभाव हॉलिवूड आहे, नेटफ्लिक्स, इंग्रजी भाषा विद्यापीठ, स्टॉप पॉवर प्रचंड. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रचंड आहेत या देशामध्ये. आता बघा युती नाटो बरोबर आहे, क्यूड बरोबर आहे, एकोस मध्ये बरोबर युती आहे. जपान, दक्षिण कोरिया सोबत संरक्षण करार आहे. 50 देशांमध्ये लष्करी युती आहेत अमेरिकेची. चायना उदयोन्मुख सुपर पॉवर 2 मध्ये चायना. आता चायनाची अर्थव्यवस्था बघा, GDP एस 1.9.5 ट्रिलियन म्हणजे जगातली दुसरी अर्थव्यवस्था आहे चीनची. PPP मध्ये तर अमेरिकेपेक्षा मोठे जगाची फॅक्टरी BRI मार्फत 140 देशामध्ये गुंतवणूक आहे चायनाची. लष्करी बजेट 230 अब्ज. जगात दुसरे सर्वात मोठे नौदल, जहाजांच्या संख्येत हायपर सैनिक मिसाईल, AI शस्त्रे, अण्वस्त्रे वाढवण्यात आले आहे. तंत्रज्ञान 5G, EV, सोलर बॅटरीमध्ये नंबर 1 आहे. हेवन BYD, GDI दीपवीर स्पेस स्टेशन आहे. परत लोकसंख्या 1.4 म्हणजे 140 कोटी लोकसंख्या आहे. ती भारतात आता 200 कोटी भारताची लोकसंख्या आहे, परंतु आपण कुठंच नाही. आणि त्याच्यामुळं मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ मोठा आहे आणि त्याचा पुरेपूर वापर हा चायनानं करून घेतलेला आहे. राजकीय प्रभाव UN सुरक्षा परिषदेत फेटो BRICS SCO चे नेतृत्व. आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत वाढता प्रभाव. म्हणजे तिकडं सुद्धा चायनाचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढता प्रभाव आपल्याला दिसतोय. आता 2026च्या तुलनेत बघा, GDP अमेरिकेचा 2.87 ट्रिलियन, चायनाचा आहे 19.5. संरक्षण बजेट आहे अमेरिकेचं 900 अब्ज डॉलर तर चायनाचा आहे 230 अब्ज डॉलर. अण्वस्त्रे 5000 अमेरिकेकडे आहेत, भारताकडं चायनाकडं 500 पेक्षा जास्त. परदेशी तळ अमेरिकेचं 800 आणि चायनाचं 1 अधिकृत जिबौती. चलन प्रभाव अमेरिकेचा 60% रिझर्व्ह आहे आणि चायनाचा UI 2.5% आहे. युती बघा, चायनाची रशिया सोबत आहे, पाकिस्तान BA या सगळ्यांबरोबर, आणि अमेरिकेची आहे नाटो देशाबरोबर, नाटो सोबत 50 देशांसोबत. म्हणजे निष्कर्ष असा आहे की अमेरिका अजूनही एकमेव देशामध्ये जगामध्ये सुपर पॉवर आहे, कारण अमेरिकेकडं लष्करी, आर्थिक, युती, डॉलर, सांस्कृतिक या सगळ्या गोष्टींवरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव आहे. आता चायना उदयोन्मुख सुपर पॉवर आहे का? आर्थिक आणि काही तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेच्या जवळ आला आहे चायना, पण लष्कर, तळ, युती आणि जागतिक चलनात खूप मागे आहे. बरेच तज्ज्ञ म्हणतात की आता जग G2 किंवा बहुध्रुवीय होत आहे. म्हणजे अमेरिका एकमेव नाही, पण चायना अजून अमेरिकेची जागा घेतलेली नाही, परंतु चायना सुद्धा अमेरिकेसारखा सुपर पॉवर होऊ शकतो, असं अनेक जागतिक विश्लेषकांचं म्हणणं आहे. म्हणजे अमेरिकेच्या बरोबरीनं चायनानं प्रगती केलेली आहे आणि जबरदस्त अशी प्रगती केलेली आहे. त्यांनी जात, धर्म, पंथ ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. आपली बराबरी चायना बरोबर कधी काळी व्हायची, परंतु आता ती पाकिस्तान सोबत, आता पाकिस्तान सोबत पण नाही होत, आता बांगलादेश सोबत होती, नेपाळ, बांगलादेश सोबत. म्हणजे 150 कोटीचा लोकसंख्या असलेला देश हा किती वाईट परिस्थितीत येऊन ठेपलेला आहे हे याच्यातून आपल्याला दिसते. परंतु सुपर पॉवर सध्या तरी अमेरिकाच आहे आणि 2 नंबरला मात्र चायना आहे, हेही तितकंच सत्य आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.